देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृताताई फडणवीस आपल्या बरोबर आहेत। राज्यामध्ये राज्य सरकारनं माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणलेली आहे। कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही राज्यभरामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमामध्ये जाताय, कसा प्रतिसाद राज्य सरकारला महिलांचा मिळतो? खूपच सुंदर असा प्रतिसाद मी जिथे आजपर्यंत गेलेली आहे लाडकी बहीण योजनेचा खूप सुंदर प्रतिसाद मिळालेला आहे। आज जसं मी पर्वतीला आलेली आहे, श्रीनाथजींनी हा पूर्ण ऑर्गनाइज केलेला कार्यक्रम आहे, तुम्ही पाहिलं पुरेपूर महिलांची गर्दी आहे आणि सगळ्याच खूप आनंदी आहेत, कारण काहींच्या खात्यांमध्ये जास्तीत जास्त स्त्रियांच्या खात्यांमध्ये लाडकी बहिणीचे जे पैसे होते ते आलेले आहेत आणि काहींच्या येणारच आहेत, तर त्यांच्यात एक खूप आनंदाची भावना आहे। राज्य सरकारला बहिणींचा आशीर्वाद मिळेल अशा पद्धतीचं सातत्याने सांगितलं जाते, तुम्हालाही तसंच वाटतं? भविष्य काळामध्ये महायुतीचं सरकार मी त्या बाबतीत भाष्य करू नाही शकत, पण मला नक्की माहिती ज्या प्रकारे प्रगतीचं राजकारण आहे महायुतीचं भाजपाचं, ते पाहून स्त्रिया आणि पुरुष भाजपाला मेजॉरिटीमध्ये आणतील, प्रायोरिटाईज करतील याची मला खात्री आहे। 2 दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये जी घटना घडली त्यावरती बरीच चर्चा सध्या राज्यामध्ये सुरू आहे। महाविकास आघाडीकडून सुद्धा आंदोलन सुरू करण्यात आलं, त्याच्यावरती टीका केली की महाविकास आघाडी जी आहे त्या घटनेचं राजकारण करते। तुम्हाला असं वाटतं जी बदलापूरची घटना घडली त्या घटनेकडे कसं पाहता? ही फारच दुःखद घटना होती आणि स्त्री म्हणून मी पण जे हे मानवरूपी दानव आहेत यांच्या विरुद्ध एकदम मोठी कारवाई व्हावी याचा मी पण विनंती करीन महाराष्ट्र सरकारला। पण हो, मला वाटतं कुठेतरी त्याचं राजकारण होत आहे, कारण ही घटना झाल्यावर प्रॉम्प्ट ॲक्शन राज्य सरकारकडनं घेतली गेली आणि कल्प्रिट ला चांगली खूप शिक्षा मिळावी याकडे पण त्यांचं लक्ष आहे। तर इथे त्यांच्याकडनं काहीही असं काही केलं गेलं नाही ज्यांनी ते लपवलं जावं किंवा काही। इनफॅक्ट दे आर सपोर्टिंग द पर्सन हू हॅज बीन विक्टिमाइज्ड, आणि त्याच्यामुळे मला वाटतं की याचं राजकारण करू नये आणि सरकार त्यामागे आहे। राज्यामध्ये अशा घटना ज्या आहेत ते पुन्हा घडणार नाही यासाठी तुम्ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना काय विनंती करणार आहात का? एक स्त्री म्हणून राज्यामध्ये ज्या घटना घडत आहेत अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, त्यामुळं लवकरात लवकर कायदे असतील किंवा नियमांची अंमलबजावणी जी आहे ती राज्यामध्ये झाली पाहिजे। मला वाटतं कायदे तर आहेतच डिटरंट म्हणून, जे आपले ऑलरेडी इन प्लेस आहे, ज्युव्हेनाईल ॲक्ट पण आलेला आहे आणि अजून काही कायदे येत आहेत। पण मी प्रत्येक आईला, प्रत्येक कुटुंबाला ही विनंती करीन की ज्या प्रकारे तुम्ही मुलींना वाढवता तसंच मुलांनाही हे सांगून वाढवा की स्त्रीचा आदर करणं खूप जरुरी आहे। आणि ही अशीच मुलं आहेत जी आपल्या जीवनात स्त्रीचा आदर करणं त्यांनी पाहिलेलं पण नाही आहे आणि शिकलेलं पण नाही, आणि त्यामुळे हे वाढतं आहे। तर आपल्याला आपले मॉरल व्हॅल्यूज रिव्हिजिट करणं सुद्धा जरुरी आहे आणि सरकारने आणि पोलिसांनी आपली कामगिरी बजावणं पण जरुरी आहे। शेवटचा प्रश्न, सध्या बदलापूरच्या घटनेवरून राज्यामध्ये मागणी होती की महिलांना शस्त्र वापरण्याची परवानगी जी आहे ती दिली पाहिजे। शिंदे गटाचे आज अमरावती जिल्ह्यातले एक नेते असं म्हणाले की अमरावती जिल्ह्यातल्या महिलांना बंदूक वापरण्याची परवानगी द्या, मी फुकट बंदूक वापरतो। तुम्हाला वाटतं की जर कदाचित शस्त्र महिलांच्या हाती आले तर अशा घटना रोखतील? पर्सनली मला वाटतं सेल्फ डिफेन्स जरुरी आहे, पण मी शस्त्र वापरण्याच्या अगेन्स्ट आहे। मला वाटत नाही ते त्याचं लॉंग टर्म सोल्युशन आहे। शॉर्ट टर्म सोल्युशन आपण न पाहता लॉंग टर्म जर पाहिलं तर आपल्याला सोसायटी म्हणून अशा दानवी लोकांचा बहिष्कार करायला पाहिजे, पोलिसांनी त्वरित ॲक्शन घ्यायला पाहिजे, सरकारने ॲक्शन घ्यायला पाहिजे आणि आपल्या मुलांना स्त्री शक्तीला तिचा आदर करणं शिकवणं हे जास्त जरुरी आहे। आपण पाहतो की या सगळ्या घटनांवरती महिलांना शस्त्र वापरायला देणं हा कायमचा पर्याय असू शकत नाही, मात्र लोकांनी आपली मानसिकता त्याचबरोबर सेल्फ डिफेन्स जो आहे तो महिलांनी करायला हवा अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीसांनी दिल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन विके सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।